नमस्कार भाईना दादूस. आज सुपर संडे बोलला तर रविवार खंडेरायाचा वार ना. आज आम्ही चालले आहो आमचे दगरे देवावर. दगऱ्या देव आमचा कुलदैवत, आमचे घरचा देव. जेल्यास खोटी आम्ही तया साफसफाईला लागलो. पक्की लोक तया जातान, नवस बोलतान, नवस फिरतान, पण तयाच खालेला पिलेला कचरा तयात टाकतान. बाटल्या असोत, प्लास्टिकच्या पेलं असोत किंवा पत्रावली असोत, सगळं आजूबाजूला टाकतात. त्यांना मला आवराच सांगायचं आहे की तुम्ही दगरे देवावर जाता पण तया घाण करू नको आजूबाजूला. दगरे देवाचा पावित्र्य राखा. 100% तुम्हाला दगऱ्या देव पावल. आमच्या गावान 2 मुख्य मंदिर आहेत, एक हनुमंताचा ना एक भोलेनाथाचा. त्याच्यानंतर गावाभोवती आई देवी सोनू आईची मंदिर आहेत ना. गावाचं रक्षण करायला गावदेव, खोपऱ्या देव, हिरवा देव, बाल्या देव हे सगळे देव सक्षमन. त्याचेच पैकी एक बोलला तर दक्षिण पश्चिमेला असलेला आमचा दगऱ्या देव. दगऱ्या देवाचा सत्व आवरा ना की दगऱ्या देवाला तुम्ही कंचा पण नवस करा तो नवस 100% पुरावल. त्याची कंची मूर्ती बिर्ती नाही येत या, नुसती दगराहन म्हणून त्याला दगऱ्या देवसा नाव दिले. दगऱ्या देवाला नवस कंच केलं करता लोक. लगीन व्हायचा, पोराबाला व्हायचा किंवा मॅच, क्रिकेटच्या मॅचमध्ये फायनल मारायचा, कबड्डीच्या मॅचमध्ये फायनल मारायचा. आम्ही त्या जेलू देवाची रंगरंगोटी केली, सगळा देवाला व्यवस्थित केला ना. हारबीर घेतला, हार घालून मस्त फुलाबिला आम्ही देवाला या केली, ववली सगळी होती. आमचा लकी, परी, नीलम सगळ्यांनी मग दर्शन घेतला साफसफाई करून ना. देवाला सांगला की देवा खा पी मजा कर, पोराबालांवर लक्ष ठेव. आमचा देव 100% आमच्यावर लक्ष ठेवते. देवाचा सत्वत तवरा पुरा आम्ही तया साफसफाई केली ना. मग लकीनी घेतली नारळानं झोर. त्याला साथीला परीनी पण नारळ फोरला. दगरे देवाचा मेन विषय असा आहे की पोराबालांवर त्याचा जास्त लक्ष असते. हे बघा, हे आमचा दगऱ्या देव. दगरे देवावर सगळ्यांचीच अख्खी गावाची श्रद्धा आहे ना. आमच्या चिकणी परिवाराची तर पक्की श्रद्धा आहे. चिकणी परिवारावर नेहमीच दगऱ्या देवाचा आशीर्वाद राहिलेला आहे. जय दगऱ्या देवा.